नमस्कार, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. मी आप्पासाहेब मोहरकर. 8 महिन्यापूर्वी पुण्यातल्या सिंहगड पोलीस ठाण्यात एक तक्रार दाखल होते. तक्रारदार महिला आपला पती हरवल्याची तक्रार या पोलीस ठाण्यात दाखल करते. त्यानंतर सिंहगड पोलीस ठाण्यातील एक पोलीस कर्मचारी आणि हरवलेल्या व्यक्तीचा मुलगा याच तपासासंदर्भात गेवराई पोलीस ठाण्यात येतात आणि तक्रारीत सांगितल्याप्रमाणे हरवलेली व्यक्ती याच परिसरात मिसिंग झाल्याचं ते पोलिसांना सांगतात आणि त्यानंतर सुरू होतो पोलिसांचा शोध. हाच हरवलेला व्यक्ती कोण होता, तो गेवराईतून पुण्याला कशाला गेला होता आणि त्याच्या पत्नीने गेवराईमध्ये तक्रार न देता पुण्यात तक्रार का दिली असे प्रश्न पोलिसांनाही पडले. मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच एका गंभीर गुन्ह्याची उकल झाली. गेवराईच्या संजयनगर भागात राहणारे उद्धव शिंदे हे पुण्यात आपल्या पत्नीसोबत मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होते. मात्र पत्नी संगीता आणि उद्धव यांच्यामध्ये नेहमी वाद व्हायचा. या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. अनेक वेळा त्यांच्यामध्ये हाणामारी व्हायची. त्यामुळे संगीताही उद्धवच्या त्रासाला कंटाळली होती. म्हणून ती एक दिवस गेवराई तालुक्यातल्या पांढरवाडी गावात उद्धवला घेऊन आपल्या बहिणीच्या घरी आली. बहिणीला भेटण्याच्या बहाण्याने संगीताने उद्धवला सविताच्या घरीच थांबवलं आणि सविताच्या पतीच्या साह्यानं या तिघांनी उद्धव शिंदेला जीवे मारण्याचा कट रचला. रात्रीच्या वेळी घरातील सगळे लोक झोपेत असताना उद्धवची पत्नी संगीता आणि तिची बहीण सविता आणि सविताच्या पतीने उद्धवचा गळा आवळून खून केला. त्याचा खून केल्यानंतर मृतदेह पांढरवाडी शिवारातच एका ऊसाच्या शेतामध्ये फेकून देण्यात आला. मात्र 2 दिवसानंतर या मृतदेहाचा वास येऊ लागल्याने त्यांनी हा मृतदेह एका पोत्यात भरला आणि जवळच असलेल्या गोदावरी नदीपात्रात फेकून दिला. या मृतदेहाबरोबरच त्यांनी उद्धव शिंदेची दुचाकी देखील गोदावरी नदीपात्रात फेकून दिली. अगोदरच या तिघांनी उद्धव शिंदेचा खून केला, मृतदेह ऊसाच्या शेतामध्ये ठेवला. त्यानंतर तोच मृतदेह परत एका पोत्यात भरून गोदावरी नदीत फेकला. हा सर्व प्रकार घडल्यानंतर संगीता परत पुण्याला गेली आणि पुण्यात जाऊन तिने आपला पती हरवल्याची तक्रार सिंहगड पोलिसात दिली. त्यामुळे सिंहगड पोलिसांनी उद्धवचा मुलगा शुभम याने गेवराई पोलीस स्टेशन गाठलं आणि उद्धवचा घातपात झाल्याची शंका त्यांनी पोलिसांना बोलून दाखवली. तेव्हा पोलिसांनी सर्व बाजूने तपास सुरू केला. अतिशय गोपनीय आणि तांत्रिक पद्धतीने पोलीस तपास करत होते. तपास करत असताना पोलिसांना उद्धवची पत्नी संगीता, तिची बहीण सविता आणि विष्णू वाजे या तिघांवर संशय बळावला आणि पोलिसांनी खाक्या दाखवताच या तिघांनीही उद्धवचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली. 8 महिन्यापूर्वी या तिघांनी अगदी शिताफीने उद्धव शिंदेचा खून केला आणि याचा पत्ता कोणालाही लागणार नाही असं त्यांना वाटत होतं. मात्र गेवराई पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन जो गोपनीय आणि तांत्रिक तपास केला, त्यामुळे या खुनाच्या गुन्ह्याची उकल झाली. अनेक प्रकरणामध्ये पोलीस तपास सुरू असताना पोलीस हे गोपनीयतेचा भंग कधीच करत नाहीत. गोपनीय आणि तांत्रिक तपास करत असताना ते कुठेही सार्वजनिकपणे जाहीर करत नाहीत आणि याच गोपनीय तपासातून अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्याचा आणि खुनांच्या घटनाचा उलगडा होत असतो. व्हिडिओ जर आवडला तर पुढे नक्की शेअर करा आणि आमच्या लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका.